अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. हीच गुरूंची गुरुपौर्णिमा दिनांक 29 जुलै वार बुधवार रोजी आपल्या श्री दत्त निर्गुणवड दत्त देवस्थान या ठिकाणी संपन्न होत आहे. आज विशेष हा उत्सव गुरुपौर्णिमेचं महत्त्व ते असेल की मठामध्ये असणाऱ्या ज्या सिद्ध महाराजांच्या दत्त पादुका आहेत त्या पादुकाचं दर्शन हे आलेल्या भाविकांना होत असतं. जसे की दत्त संप्रदायामध्ये दत्त पादुकांना विशेष महत्त्व आहे. त्यासाठीच आलेल्या प्रत्येक भाविकांना आपल्या दत्त महाराजांच्या ज्या पादुका मठामध्ये विराजमान आहेत त्या पादुकांचं दर्शन हे आलेल्या भाविकांना होत असते. आपला उत्सव या पद्धतीने संपन्न होत आहे. त्याची रूपरेषा मी थोडक्यात आपल्या सर्व भाविकांना सांगते. सकाळी 5 वाजता महाराजांच्या सिद्ध पादुकांचं पूजन सुरू होईल, अभिषेक सुरू होणार आहे. त्यानंतर 9:30 वाजता श्री दत्तमाला सिद्ध या ठिकाणी होत आहे. बरोबर नाथांची काठीची परिक्रमा या ठिकाणी संपन्न होऊन 12 वाजता महाराजांची सिद्ध महामंगल आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. 1 वाजता भजन मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर ते आलेल्या भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जात असते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराजांच्या सिद्ध पादुकांचं दर्शन हे भाविकांना आरती झाल्यानंतर या ठिकाणी संपन्न होत असते. त्याचबरोबर ते आपला गुरुपौर्णिमा उत्सव हा 29 जुलै वार बुधवार या रोजी आहे. त्याचबरोबर ते 30 तारखेला जो गुरुवार आहे त्या दिवशी मठातील दत्त देवस्थानचं कार्य हे बंद असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी नोंद घ्यावी आणि आपण उपस्थित राहून सहपरिवार सहकुटुंब उत्सवाचा लाभ घ्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कधी करणार स्वामी कृपा कधी करणार. माय माझी माय स्वामी राज माझी माय माझी माय